साताऱ्यातील विधान परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद झालेल्या राडाचा पुरेपूर फायदा घेत महाविकास आघाडीकडे मतं वळवण्याचा जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी प्रयत्न केला खरा. मात्र जिल्हा परिषदेतील राडा, नाराजी आणि अंतर्गत वाद विसरून अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महायुतीला पाठिंबा द्यावा लागला. 100 मतं फुटलीही, त्याची चर्चाही झाली असली तरी अंतिम निकालात भाजपच्याच उमेदवाराचा विजय झाला. या संपूर्ण घडामोडीमध्ये देसाई यांची नाराजी दूर करणं हे महायुतीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मध्यस्थी करत महत्त्वाची बैठक घेतली. याच बैठकीनंतर महायुतीतील मतभेद कमी झाले आणि विधान परिषद निवडणुकीत त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचं बोललं जाते. मग नेमकं साताऱ्यात काय घडलं? देसाई यांची नाराजी कशी दूर करण्यात आली? देवेंद्र फडणवीस यांनी काय काय विधानं केली आहेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना? जिल्हा परिषदेतील वादाचा शेवट कसा झाला आणि याच राजकीय समीकरणामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपला विजय कसा मिळाला, या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत. सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक अखेर महायुतीने जिंकली आहे. खरं तर या निवडणुकीत भाजपकडे एकट्याकडे 300हून अधिक मतांचा आकडा होता. मात्र भाजपची खरी चिंता वेगळीच होती. सातारा जिल्हा परिषदेत जो वाद झाला त्याचा राग राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचे सदस्य मतदानाच्या वेळी काढतील का, त्याचा वचपा काढतील का, अशी भीती भाजपला होती. याच मुद्द्यावर महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार केला. वारंवार शंभूराज देसाई यांच्या हाताला झालेली जखम, रक्तबंबाळ झालेला तो प्रसंग कार्यकर्त्यांना आठवून देत नेते विसरले असतील पण कार्यकर्ते विसरणार नाहीत असं सांगत महायुतीत बंडखोरी घडवून आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. कारण धैर्यशील कदम यांचा विजय जरी झाला असला तरी जवळपास 100 मतं फुटल्याची चर्चा आणि कुठंतरी महाविकास आघाडी या प्रयत्नात थोडीफार का होईना यशस्वी झाल्याचं दिसतंय. आता खरं तर सातारा जिल्हा परिषदेत नेमकं काय घडलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. त्या घटनेनंतर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेत दरी निर्माण झाली होती आणि ती भरून काढणं अत्यंत गरजेचं होतं. कारण भाजपपासून ही दोन्ही पक्ष दुरावलेले होते आणि त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असल्याचं सांगितलं जाते. नेहमी अशी चर्चा होते की महाराष्ट्रातील मोठे राजकीय वाद झाले की त्यावर चर्चा दिल्लीत होते किंवा एकनाथ शिंदे नाराज झाले तर दिल्लीला ते येतात. मात्र याच प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत महाराष्ट्रातील अंतर्गत प्रश्न महाराष्ट्रातच सोडवले जातात अशी भूमिका मांडली. आणि जिल्हा परिषदेचा जो वाद झाला त्यावर बोलताना फडणवीस म्हणालेत की जिल्हा परिषदेत झालेल्या त्या वादानंतर लगेचच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेऊन बसलो. आम्ही चर्चा केली आणि त्यातून निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे जिल्हा परिषदेतील वाद विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत पोहोचू न देता महायुतीला एकत्र ठेवण्यात यश आलं आणि त्याचा फायदा भाजपच्या विजयात झाला असंही बोललं जाते. याबद्दल सविस्तर नेमकं काय झालं हेच बोलत असताना मुंबई तक्षी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिघच निवडून आलो. त्यात सगळ्यात मोठा जवळचा पक्ष 29 सदस्य आमचे निवडून आले. आम्हाला अध्यक्ष बनायला 32 सदस्य पाहिजे होते. आता अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होती. आम्ही युतीत नव्हतो, आम्ही स्वतंत्र लढलो. त्यामुळे आमच्यापैकी एक जण सत्तारूढ पक्ष होणार आणि एक जण विरोधी पक्ष होणार होतो. आता स्थानिक स्तरावर काही कुरबुरी झाल्या त्याचा राग पालकमंत्र्यांना अर्थात शंभूराज देसाई यांना आला. पालकमंत्री देसाई येऊन त्या ठिकाणी बोलले. शेवटी माणसं आहेत, रागवतात. पण त्यानंतरची परिस्थिती बघा. विधान परिषदेमध्ये आमचा दणदणीत विजय झाला, कुरबुरी संपल्या. पण शेवटी कधी कधी भावनांचा अतिरेक झाल्यामुळे माणसं अशी वागतात, ते फार मनावर घ्यायचं नसतं. त्या वादानंतर लगेच मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बसलो, चर्चा झाली आणि आम्ही गैरसमज दूर केला असं स्पष्टीकरण यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. पण तुम्हाला माहिती आहे का की देवेंद्र फडणवीसांनीच या सातारा जिल्हा परिषद आणि अध्यक्ष आपला बसावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यांचा यामध्ये कुठेतरी हात होता अशी चर्चा सुरू झाली होती. आता बघा, शंभूराज देसाई यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही झाला. शेवटच्या क्षणापर्यंत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी समन्वय साधण्याचं काम सुरू होतं. कारण सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्यामुळे महायुतीत मोठी दरी निर्माण झाली होती.
भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपला अध्यक्ष बसवायचाच होता। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेची सत्ता आणण्यासाठी लागणारं संख्याबळ सोबत नसतानाही भाजपने ही किमया साधली होती। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर नेत्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला शह दिल्याची चर्चा ही जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगत होती। त्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांवर विविध प्रकारचा दबाव आणल्याचा आरोपही झाला। काही सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्यावर अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि या संपूर्ण गोंधळात शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली आणि या सगळ्या मागच फडणवीस होते असं सांगण्यात येत होतं। चर्चा होती, अधिकृत काही माहीत नाही, ज्याचे पडसाद विधानसभेत उमटले। म्हणजे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आलं। या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावेळी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल अशी ग्वाहीही दिली होती। पण यानंतर हा वाद अधिक चिघळू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी बैठक झाली असं सांगितलं जातं। आणि या बैठकीत साताऱ्याच्या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आणि महायुती समन्वय राखण्यासाठी सविस्तर चर्चा झाल्याचंही सांगण्यात येतं। म्हणजे काय तर ज्या फडणवीसांमुळे ही सगळी बेरीज आखली गेली होती, याच्यानंतर जो राडा झाला होता त्याच फडणवीसांनी मध्यस्थी करत साताऱ्यातील हा जो वाद आहे, शंभूराज देसाई यांची जी नाराजी ती प्रयत्न करून दूर केली, याची चर्चा तर होतीच, मात्र आता फडणवीसांनी अशी विधानं करून त्याला दुजोरा दिला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे दुजोरा मिळाला असं म्हणलं आणि शंभूराज देसाई यांची नाराजी दूर झाली। महायुतीत मतभेद मिटवण्यासाठी फडणवीस यांनी साताऱ्याच्या वादात आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील तणाव कमी करण्यासाठी सगळं काही केलं हे स्पष्ट होते आणि याच समन्वयाचा परिणाम म्हणून विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंध राहिली आणि विजयाचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही। मात्र इथं एक गोष्ट विसरता कामा नये की 100 मतं इथं फुटलेली आहेत। त्यामुळं ही मतं फोडण्यात किंवा ही मतं दुसरीकडे जाण्यात शंभूराज देसाई राष्ट्रवादीचा काही हात होता की कार्यकर्त्यांनीच या सगळ्या गोष्टी स्वतःहून केल्या आणि मग इथं महाविकास आघाडीची ही रणनीती यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही। पण एवढं म्हणजे जिल्हा परिषदेत झालेला हा राडा विसरून विधान परिषदेसाठी देसाई अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मदत करण्याचं कारण काय होतं? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल अशी उत्सुकता असतानाही भाजपचा उमेदवार इथं कसा निवडून आला, हे सगळं फक्त फडणवीसांच्या मध्यस्थीमुळे झालं का की याचा वचपा काढण्यासाठी पुढील अर्जुन राजकीय गणिताची तयारी राष्ट्रवादी आणि शिवसेना करत आहे? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की कळवा।